वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सर्वांचं. मॅचला होते सुरुवात. यावेळेस आपण पाहिलं तर मी टाइम फटका आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग फलंदाज पहिल्याच बॉल वरती बाद होईल तो म्हणजेच मिस्टर अवी दळवी. चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिला तर मग कृष्णा कृष्णा कोल्हेकर ने पहिल्याच बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग विकेट मिळवली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल दळवी. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग विशालने दमदार खेळ केला होता. संघ अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणीमधून संघाला मात्र अक्षरशः सावरलं होतं आणि एक विजय देखील प्राप्त करून दिलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मग विशाल येत आहेत. विशाल अँड यावेळेस ट्रॅकर बॉल होता उडवला. फाईन लेगला चेंडू मात्र निघून गेला. एका टप्प्यानं मात्र चेंडूला कलेक्ट केलं गेलं परंतु त्या अगोदर 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. विशालच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील आणि 2 धावा धाव फलकावरती देखील ऍड केल्या जात आहेत. दोन्ही मात्र संघाच्या धावसंख्येला मात्र सुरुवात झाली आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या फेरीतील हा मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू येतोय डॉटच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग त्या पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केला. त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. 3 ओव्हरचा हा मॅच असणार आहे आणि 3 ओव्हर मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 25 ते 30 धावा धाव फलकावरती लढण्यासाठी तरी जमा कराव्या लागतील. सुरुवातीला आपण पाहतोय तर मग कृष्णा कोल्हेकरची चांगली बॉलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता आलाय हा षटकार. हवेच्या लाटांवरती हा चेंडू मात्र स्वार झाला होता आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर मात्र चेंडू हा निघून गेलाय 6 धावांकरिता. 6 ने मात्र टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचली आहे 8 कड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8 आणि कोण कुणाशी लावतंय या मॅच मध्ये वाट. फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला स्विंग केलाय. चेंडू आपण पाहिला तर मग डीप विकेटला जरूर पाहायला मिळाला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर मग मनीष कोल्हेकर पुढे आले होते झेल पकडण्यासाठी परंतु झेल मात्र झाले ड्रॉप आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग ओव्हर थ्रो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 3 धावा अगदी पळून पूर्ण केल्यात. या 3 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस आपण पाहिला तर मग मोठा फटका खेळायचा होता दशरथ भुरकून याला परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत त्या म्हणजेच 11 धावा. यस रणजित भुरकून आहेत. चुकून माझ्याकडनं दशरथ नाव निघालं होतं.
यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो दिनेश कोल्हेकरचा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 11 धावा आल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग पहिला चेंडू डॉट आलाय. हवाई हल्ला केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, गोल षटकार. मोठा बिग ब्लास्ट या ठिकाणी पाहायला जरूर मिळालाय अविच्या बॅट मधनं. आणि या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिले तर मग पोचले गेले 17 या आकड्यावरती. 17 चा खतरा कुडांच्या बाजूने मात्र पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज काम तमाम. फलंदाज आपण पाहिला तर मग अवि दळवी देखील झालाय आउट. सॉरी, विशाल हा फलंदाज मात्र बाद झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका होता राज उंबरसाड्याचा. नंबर 4 या क्रमांकावरती राजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउट साठी रिफर केले थर्ड अंपायरला. आणि आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी असतील आमचे सत्य समालोचक मित्र जयेश डुगळे. आणि डिसिजन आहे आउट. कारण ज्या वेळेस आपण पाहिलं तर मग इष्ट्यांना बॉल लावला त्यावेळेस मात्र बॅट अगदी राजनं उचलली होती.
4 चेंडूंचा मात्र खेळ संपन्न झालाय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. दोन चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर मग 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर हो हो दुखापत थोडीशी झालेली आहे बॅटरला. बघूया, चेक करायचंय. अंपायर चेक करा. यावेळेस आपण पाहिलं तर मग टीमची टोटल आहे ती म्हणजेच 18 आणि या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. थोडीशी दुखापत तर नक्कीच जाणवली आहे रणजित भुरकुण या खेळाडूला. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेश करतो, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल रणजित भुरकुंड या खेळाडूचा खेळ. आउट. धावसंख्या 18 असताना मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रणजित भुरकुंड देखील बाद झालेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑन स्ट्राईक वरती बॅटर रोहित भुरकुण होता आणि तो देखील बीट झालाय. न्यू बॅटर यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक मात्र डॉट बॉल येतोय. आज जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी केली आहे. आतापर्यंत 8 चेंडू टाकले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि एकही धाव त्यांनी दिली नाहीये. मागचं षटक मागच्या मॅच मध्ये मिडान ओव्हर राहिलं होतं. अजून एक बॉल मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये. कदाचित मग बॅक टू बॅक जयेश 2 मिडान ओव्हर हाताळले जातील का? षटकातील पुढचा बॉल पुढे जाऊन यावेळेस चेंडूला हाफ फॉलवर घेतलंय आणि चेंडूला पाठवलं सरळ वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आणि आलाय हा रोहितच्या बॅट मधनं षटकार. षटकाराच्या सायना टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. 24 धावा
धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र चांगली धावसंख्या जरूर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून सुद्धा दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. दोन्ही चेंडूंमध्ये अजून जर 4 धावा जरी आल्या तरी मात्र एक फायटिंग टोटल स्कोर जरूर धाव फलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय झेल पकडण्यासाठी आणि झेल मात्र सुटला गेलाय. कदाचित मग तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय आणि रोहित मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 2 धावेने टीमचे टोटल आपण पाहिली तर मग 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र विवेक उराडे ऑन स्ट्राईक वरती असणार आहे. धाव फलक 26. चला सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेला संघ शिवसाई स्फोट पेल्हार पलशाचा पाडा आणि नित्यसाई स्फोट लोहियानगर वसई आणि त्याच नंतर चालू असलेल्या सामन्यातील एक प्रतिनिधी खुलजा शिमशिम. कुणाचं भाग्य मात्र या ठिकाणी उजळलं जाईल हे देखील पाहायला आपल्याला जरूर मिळेल. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होईल आणि जवळजवळ धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 28 आणि 29 धावांचं लक्ष मात्र विजयासाठी असणार आहे. चला लकी ड्रॉ. नित्यसाई स्फोट लोहानगर टीमचा संघनायक आणि शिवसाई स्फोट पलशाचा पाडा पेल्हार या टीमचा संघनायक. दोघा संघनायकाने एक चिठ्ठी उचलायची आहे आणि जी चिठ्ठी खाली राहिली जाईल तिला मात्र आपण पुढे चाल देणार आहोत. बघूया कुणाचं नाव पहिल्या मॅच करता. नित्यसाई लोहियानगर आणि क्या बात है, नित्यसाई स्पोर्टने चिठ्ठी काढली होती त्यांचीच आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग शिवसाई स्पोर्ट स्पर्शाचा पाडा टीमने त्यांची चिठ्ठी काढली होती आणि विजयी संघाला मात्र बाय मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चालू असलेल्या मॅच मधून जो संघ मात्र विजयी होईल त्याला मात्र पुढे वाटचाल मिळणार आहे. चला तसेच आपण टॉस देखील या ठिकाणी करून घेणार आहोत. छप्पाचा कॉल आणि येतोय. छप्पा झालेला आहे. शिवसाई स्फोट पेल्हार पलशाचा पाडा या टीमच्या बाजूने टॉसचा निकाल लागलाय आणि डिसिजन असणार आहे. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. चला करूया सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची प्रतिष्ठेची स्पर्धा माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 आयोजक टीम गावदी स्पोर्ट शिलोत्तर. मैदानाच्या आतमध्ये हवा आहे बॉल तो पूर्वा विनंती करून मी 2 पंच मैदानाच्या आतमध्ये नितेश भोईर अँड प्रवीण सुतार ज्यांना आपण पाहतोय. सामना जिंकण्यासाठी टार्गेट आहे 29 धावांचं. मनीष अँड उमेश हे 2 ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने येत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची सर्व सूत्र आपण पाहिलं तर आयोजन नियोजन आपण बघितलं तर अजय म्हणजेच आपण पाहिलं तर त्याचनंतर मग गावदी स्पोर्ट शिलोत्तर असतील. गावदी स्पोर्ट शिलोत्तर मध्ये आपण बघितलं तर संपूर्ण संघ मग प्रवीण असो ललित असो महेंद्र असो विशाल असो भरपूर अशी नावं अजित असो सगळ्यांचं आपण बघितलं तर ह्या आयोजनामध्ये मोलाचं योगदान असो आणि सगळ्यांनी आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा जी आपल्या भेटीला आणली. पाहूया आपण 2 खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक कोणाला मिळतीये उमेश असतील की मग मनीष असतील. चेंडूचं सध्या तरी निरीक्षण आता केलं जात आहे. स्ट्राईक अगदी आपण बघितलं तर
उमेश तारवीच्या बाजूने आपण पाहिलं तर मग स्ट्राईक मात्र त्यांच्याकडे यश येईल. 18 मध्ये 29 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि ती चेसिंग जर कंप्लीट करायचं असेल तर चांगला इंटेंट चांगल्या पॉझिटिव्ह मनाने मात्र खेळ करावा लागेल. अगदी आपण पाहिलं नुकताच झालेला मॅच मध्ये विजय मात्र आपण पाहिला तर जो मिळवला गेला होता काजूपाडा टीमने या मॅचला देखील विजय मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. तो जय गणेश गवळीपाडा टीमचं मात्र नक्कीच बॉलिंगचं मात्र त्यांच्यासाठी आपण बघितलं तर एक कडवी परीक्षा असेल. कडवी परीक्षेमध्ये आपण पाहिलं तर पास व्हायचं असेल तर ज्याप्रमाणे एक आपण समोरचं उदाहरण बघूया की जेव्हा शालेय क्रिकेटचा शालेय जीवनाचा जर विचार करायचा झाला तर शालेय जीवनामध्ये जेव्हा आपली एक्झाम येते तेव्हा आपल्याला नेहमीच म्हटलं जाते की अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा. अभ्यास जर तुमचा परिपक्व असेल तर तुमचा येणारा पेपर हा अगदी सोपा जातोय. आणि क्रिकेटचा देखील तसंच असतं की तुमचा जर फॉर्म जर चांगला असेल सराव चांगला असेल तर चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळेल. फुलटा चेंडू पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून घोषित केला आहे आणि त्या फुलटा चेंडूवर आपण पाहिलं तर 2 धावा उमेश तारवीच्या माध्यमातून कंप्लीट केल्या जात आहेत. भीमर चेंडूची हाताळणी केली आहे. अगदी आपण पाहिलं डोळ्यांच्या समोर हा चेंडू भीमर हाताळला गेला आणि पंचांनी दंडित केलाय. इट्स अ नो बॉल. मॅच मध्ये आता उमेश तारवी या खेळाडूला 29 धावा मात्र पूर्ण करायचे आहेत. उमेश आणि मनीष ही जोडी आपण पाहिली आहे तर फलकावर आपण पाहिलं तर 29 धावाच्या चेस करायच्या आहेत. फ्रीटचा चेंडू खेळण्याची संधी. बॉलिंग ट्रॅकवर आहेत मिस्टर रोहित. बिट केला जातोय. यावेळेला मिसफिट झाली आहे. डायरेक्ट हिट. हो 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 नशिबाची साथ. अगदी फ्रीटच्या बॉलवर जर हा हिट झाला असता तर रनआउटच्या स्वरूपात विकेट डेफिनेटली मिळालीच असते. परंतु क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टीला फारसं महत्व नाहीये. प्रत्यक्षात आपण पाहिलं तर डोळ्यांच्या समोरून एक नेम मात्र चुकला. गेम चुकला आणि एक धाव मात्र डेंजरस धाव पूर्ण होत असताना मिळाली आहे. मनीष कोल्हेकर स्ट्राईक एंडकडे. संघाची धाव फलक आपण पाहिलं तर एकूण आहे 4. आणखीन 25 धावा इथून हव्या असतील. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा अगेन्स्ट नित्यसाई लोहियानगर. विजेता संघाला मात्र मिळालेली आहे बाय. तो थेट जाईल 4थ्या फेरीमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डांगसी धावती ट्रॅकवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे सरसावून मात्र आपण पाहिलं फीड करायचं चेंडूला. चांगली दौड मात्र विकेटच्या दरम्यान पाहायला मिळते. धावा कंप्लीट केल्या जातात 2. या बॉलवर आपण पाहिलं एकूण टीमची टोटल मात्र पाहिली तर पुढे सरकली गेली 6च्या घरामध्ये 23 धावा इथून हव्या असतील. अगदी आपण पाहिलं या षटकामध्ये फेकून झालेले जे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात एकूण 3. आणखीन 3 चेंडू खेळ आहे या शिल्लक मॅच मध्ये. मनीषच्या बॅट मधून हा मोठा तडाखा 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 चेंडू आउट ऑफ द पार्क आणि मनीष कोल्हेकर नावाचा हा आलेला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार साधावा. सुपर स्टार्ट स्टँड अँड डिलिव्हर. अगदी आपण पाहिला ओव्हरपिच चेंडूवर अटॅक केला गेला. मनीष कोल्हेकरचा खेळ मात्र दर्शवला जातोय. टीमची टोटल पाहता पाहता डोळ्याच्या समोर 12. अगदी नित्यसाई लोहियानगर आणि शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा 4 चेंडू फेकून झालेत या ओव्हर मध्ये. पुढे पुन्हा एकदा फुल टॉस कन्वर्ट केला आहे परंतु फिल्डर पाहणी करते. चेंडू सरळ मॅक्झिमाइज केला जातोय. मनीष आपण पाहिलं जसं म्हणतात ना की पाटलाचा नात बैल गाडा आणि मनीषचा होताना पाहायला मिळतोय राडा. ठोकला दुसऱ्या सलगचा षटकार. टीमची टोटल मात्र वेग पकडते 18 धाव फलकावर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मनीष कोल्हेकरच्या माध्यमातून. श्री गणेश गवळीपाडा टीमला थोडस बॅकफुटला ढकलण्याचं कार्य. पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं इथे सिंगल मात्र धाव जोडली जाईल. दुसरी देखील दुहेरीच्या सहाय्याने धाव फलक पाहिला पण तर 20च्या घरामध्ये आपण पाहिलं पोहोचलं गेलं. 29चं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या एकूण आपण पाहिलं तर 20 धावा. आता 12 मध्ये 9 धावांची गरज असेल सामना हा जिंकण्यासाठी. पाहूया आपण ह्या धावा मात्र रोखल्या जातील का मग पूर्ण केल्या जातील.
सरळ बॅटने मात्र आपण पाहिलं फटका खेळला गेलाय उमेश च्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा पाहिला आपण तर पूर्ण केल्या देखील जातात. अगदी सुंदर आपण पाहिलं तर कॉलिंग पाहायला मिळालं. अतिशय चांगलं क्रिकेट दर्शवलं गेलं. आता या 2 बॅटरच्या माध्यमातून 22 फलकावर कंप्लीट झालेत. आता आपण पाहिलं तर 7 धावा हव्या असतील. उमेश या बळीला मात्र आपण पुढलं कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होताना पाहायला मिळाले. पडल्यानंतर चेंडू थोडासा उछाल घेतोय. राज या खेळाडूला आपण जर पाहिलं तर गती त्याच्याकडे अतिशय चांगली आहे. गतीच्या जोरावर आपण पाहिलं तर मग चांगल्या फलंदाजांना बीट करण्याची धमक ठेवतोय. आणि ही कमबॅक मात्र करून देईल का? द्यावं तर लागणार आहे त्याला. उंचावर केलेला फटका हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर दाखवते तिथे हमी आणि इथे गोलंदाजाला मात्र अखेरच्या क्षणाला विकेट मिळाली. उमेश तारवी इज अ बॅक टू द डग आउट. पहिला मोठा धक्का श्री मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीमला. फलकाचा विचार करायचा 22 धावा फलकावर आहेत. आणखीन सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 7 धावा हव्या आहेत. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कोल्हेकर आणि मनीष कोल्हेकर 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळत आहेत. आता सध्या तरी मनीषने एका बाजूने चांगला खेळ दर्शवला देखील आहे से मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीमसाठी. अगदी आपण पाहिलं तर हा मॅच आता 7 धावा म्हणजेच राहिलेले चेंडू 9 मॅचमध्ये येऊ शकतोय से गणेश टीम. ओहो डॉट चेंडू येईल का? हो आलाय आणि त्याची गरज आहे. ज्याची गरज आहे ते मिळालंय. अगदी मॅच आपण पाहिली आहे तर कुशल मुवमेंटला वळवली जाऊ शकते. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की कर्मभूमीच्या जगात श्रम प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग मात्र आपल्याला भरावे लागतात. आता मेहनतीने रंग मात्र मॅचला बनवायचा असेल तर रंग मात्र मेहनतीने स्वतःला राजला भरावे लागतील. या मॅच मध्ये ब्लाइंड शॉट डोळे बंद फोन केलेला फाटका ज्याप्रमाणे आलेला हा डॉट. आता टेन्शन मात्र नक्कीच वाढताना पाहायला मिळालंय कारण की पहिल्या बॉलवर आलेला 2 त्यात नंतर आलेले उर्वरित 4 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. अगदी एक विकेट गमावलाय. आता आपण पाहिलं उदयाचे ठोके वाढतील कारण की मॅच जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील एकूण 7 वाला मुकाबला आता पाहायला मिळतोय. आता इंटेन दर्शवला जातोय ऑफस्टंपच्या बाहेर. अगदी आपण पाहिला तर फटका खेळला गेलाय. हवेत आहे. फिल्डर कॅच ड्रॉप. 2 धावा मात्र पूर्ण. तिसरी धाव देखील पूर्ण होते का? 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इट्स अ 3 रन्स. अगदी आपण पाहिलं तर वेगाने धावा कंप्लीट केल्या जातात. 3 आणि आपण पाहिलं टीमची टोटल वाढली गेली आहे. आता आपण पाहिलं तर या षटकामध्ये राजने काय कमबॅक केला होता जबरदस्त. फक्त 5 धावा. दुसरा षटक आपण पाहिलं समाप्त झालंय. जिंकण्यासाठी आपण आता पाहिलं तर इथे गरज असेल 4 धाव्यांची. 6 मध्ये 4. बघा आत्ताचा इतिहास जर पलटला गेला तर 6-4 आतापर्यंत जर पाहिलं तर 3 ते 4 वेळा 6 मध्ये 4 धावा झालेल्या नाहीयेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हा इतिहास आहे. परंतु इतिहास जर दोहरायचा असेल तर आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतो की कोणते गोलंदाज येतील. मिस्टर ऋतिक ज्यांना आपण पाहतोय. कृष्णा कृष्णा कोलेकर. कृष्णा सातपुते नक्कीच आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण पाहिलं कृष्णा सातपुते या खेळाडूला. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक आपण पाहिला तर नक्कीच दिमागदार एक स्पर्धा आपण पाहिलं तर महाराष्ट्रातली नंबर 1 ची टेनिस क्रिकेटची सर्वात मानाची आणि तुऱ्याची सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक. ती स्पर्धा देखील ऑन आहे. तिथे देखील कृष्णा सातपुते मात्र नक्कीच लेट नाईट इंजर्ड झालेत परंतु त्याच नावाचे खेळाडू कृष्णा कोल्हेकर मात्र आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 धावा हव्यात. फटका हवेत खेळलाय. झेल होईल का?
हो इट इज टेक मॅच मात्र आपण पाहिले रंगतदार स्थितीमध्ये येणार आहे. मैच मात्र संपलेली नहीं है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, पिक्चर 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 अभी बहुत बाकी है. ये चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मुकाबला रंगीन है, मुकाबला हसीन है. ये मुकाबला कहीं में जाएगा दोस्तों. ये मुकाबला आखिर तक देखते रहिए, डटे रहिए, क्योंकि ये मुकाबला आखिरी गेंद तक जाने वाला है. कोणते बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतील अगदी आपण पाहू शकतोय की अगदी 4 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेला नवीन खेळाडू गणेश 5 मध्ये 4 आलेला हा चेंडू पाहिला पण तर डॉट आहे. मॅच आपण पाहिले, उल्लेख केला होता ना की मॅच रंगीन होणार आहे. रंगीन मुकाबला आता प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 4-4 ऋतिक आपण पाहिलं तर बॉलिंग वर मात्र काय कमाल करतोय. कमाल करतोय म्हणजेच काय तर धमाल करतोय. मनीष नॉन स्ट्राइक कडे उभा आहे. पुढे मात्र नाही, ते काहीच नाही. हातामध्ये जर चेंडू समाप्त झाला तर धाव घेण्याची संधीच मिळणार नाही. आता आलेला डॉट चेंडू. मॅच मात्र आपण पाहिले करवट बदलतोय. अगदी आपण पाहिलं आता 3 मध्ये 4 3 चेंडू आणि 4 धावा. बघा 6 मध्ये 4 मी इतिहास उल्लेख केला होता ना, 3 ते 4 वेळा 6 मध्ये 4 धावा झालेल्या नाही आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये. आज पुन्हा एकदा तो इतिहास मात्र लिहिला जातोय की काय. आणि त्याच दिशेने मात्र आता तरी मात्र जय गणेश टीम मात्र येताना पाहायला मिळते. कटचा फटका मात्र आपण पाहिलं कट केला जातो. चेंडू मात्र वेगाने प्रस्थान करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र पाहता पाहता चेंडू निघून गेलाय अंतिम क्षणाला. सीमा रेखा पार हा आणि पंचाने इशारा दिलाय चौकार. मॅच जिंकली आहे श्रीमंडळ स्पोर्ट्स काजूपाडा टीम ना. आणि 4थ्या फेरीमध्ये म्हणजे फायनल म्हणजे आपण पाहिलं क्वार्टर फायनलच्या दिशेने आपण पाहिलं तर जाताना पाहायला मिळत आहे. आणि तिथून मात्र एक संधी त्यांच्याकडे देखील असेल की सेमी फायनल मध्ये इंटर होऊ शकतात, परंतु मॅच मात्र त्यांना खेळावी तर लागणार आहे. आता आपण पाहिलं ॲज अ भरपूर समर्थक आपण बघितलं काजूपाडा टीम साठी इथे वाढलेले आणि ते समर्थक मात्र थोडीशी आता रजा घेत आहेत. ऋषिकेश तारवी परशुराम तारवी ते देखील इथे दाखल झाले होते, ते देखील रजा घेत आहेत. आणखीन आपण बघितला भरपूर समर्थक आहेत कारण की प्रत्येक संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. हा मॅच आता एक रंगतदार पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण की हा मॅचचा जर उल्लेख करायचा झाला तर आपल्याला एका बाजूने शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा विरुद्ध त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळणार नित्यसाई लोहिया नगर हा रंगतदार मुकाबला पाहायला मिळणार. कारण की या मुकाबल्यामध्ये आपण बघितलं जो संघ जिंकेल कदाचित तो संघ देखील क्वार्टर फायनल मध्ये जाईल आणि तिथून मग सेमी फायनलचं मला वाटतं कदाचित तिकीट मिळू शकतंय.